श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 7. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गणेशाय नम. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगहरणा, लोकपाला सर्वेशा. आपुल्या कृपे करून अल्पवर्णिले आपुले गुण, श्रोती द्यावे अवधान, श्रवणी आदर धरावा. अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयाची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करती, जाणून यती परब्रह्म. वेदांत आवडे तयासी, श्रवण करती दिवसांदिवशी दिवसनिशे. हृदयी कर दिक शास्त्रांसी, वेतने देऊनी ठेविले. त्यासमी मुंबापुरी, विष्णुबुवा ब्रह्मचारी. प्राकृत भाषण वेदांतावरी, करुणी लोका उपदेशिते. कैकाचे ब्रह्म दवडले, परधर्मोपदेशका जिंकिले. कुमार्गवर्ती यासी आणिले, सन्मार्गावरी तयानी. त्यासी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी. बहुत करुणी खटपटी, बुवासी शेवटी आणिले. नृपा आवडे वेदांत, बुवा त्यास पारंगत. भाषणे श्रोतयांचे चित्त, आकर्षुनी घेती ते. रात्रंदिन नृप मंदिरी, वेदांतचर्या ब्रह्मचारी. करीती तेने अंतरी, नृपती बहु सुखावे. अमृतानुभववादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात. कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते जे, त्यांचे करुणी विवरण. संतोषित केले सर्वजन, तयानगरी सन्मान. बहुत पावले ब्रह्मचारी, ख्याती वाढली लोकांत. स्तुती करीती जन सन्मत, सदा चर्चा वेदांत. राजगृही होत असे जे भक्तजनांचे माहेर. प्रत्यक्ष दत्ताचा अवतार, ते समर्थ यतीश्वर. अक्कलकोटी नांदती, एके दिवशी सहस्थिती. ब्रह्मचारी दर्शन येती, श्रेष्ठजन सांगाती. कित्येक होते तयावेळी, पहावया यतीचे लक्षण. ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांत विषय काढून. प्रश्न करीती स्वामीसी, ब्रह्मपद तदाकार. काय केल्याने होय निर्धार, ऐसे करून सत्वर. यती राजा हसले, मुखे काही न बोलती. वारंवार हास्य करती, पाहून ऐशी विचित्र वृत्ती. बुवा म्हणती काय म्हणी, हा तो वेडा संन्यासी. भुरळ पाडली लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसी. याने ढोंग माजविले, तेथून निघाले ब्रह्मचारी. आले सत्वर बाहेरी, लोक बोलती हसवत्य तरी. तुम्ही व्यर्थ फसला हो. परमेश्वर रूप म्हणता येती, आणि करिता त्यांची भक्ती. परी हा ब्रह्म तुम्हाप्रती पडला असे सत्यची. पाहून तुमचे अज्ञात, त्यांचे वाढले ढोंग पूर्ण. वेदशास्त्राधिक ज्ञान, याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलोनी, पातले आपल्या स्वस्थानी. विकल्प पातला मनी, स्वामीसी तुच्छ मानिती. नित्य नियम सारून, ब्रह्मचारी करीत शयन. जवळी पारशी दोघे जण, तेही निद्रिस्त जाहले. निद्रा लागली बुवासी, लोटली या काही निशी. एक स्वप्न तयाशी, चमत्कारिक पडलेसे. आपुल्या अंगावरी वृश्चिक, एकाएकी चढले असंख्य. महाविषारी त्यातून एक. दंश आपणा करीत असे. ऐसे पाहून ब्रह्मचारी खडबोडीने उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलावे. जवळी होते ते जे पारशी, जागृत आली तयासी. त्यांनी धरुणी बुवासी, सावध केले त्यावेळी. हृदय धडाधड उडू लागले, घरमे शरीर झाले ओले. तेव्हा पारशाने पुसले, काय झाले म्हणून. मग स्वप्नीचा वृत्तांत तयासी सांगती समस्त. म्हणती यात काय अर्थ, ऐसी स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामीपाशी, पुसता मागील प्रश्नासी. खदखदा स्वामी हसले, मग काय बोलती यतीश्वर. ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर. तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्नी देखोनी वृश्चिकासी. काय म्हणून भ्यालासी, जरी वृथा भय मानितोसी. मग ब्रह्मपद जाणसी कैसे.
ब्रह्मपद तदाकार होणे हे नव्हे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे, फुकट हाता नाही जी. बुवाप्रती पटली खून, धरिले तात्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ आला सददित, तया समयापासूनी भक्ती जडली स्वामी चरणी, अहंकार गेला गळवणी, ब्रह्मपद योग्य झाले स्वामी चरित्र महासागर, यातून मुक्ते निवडून सुंदर, त्याच करोनी आहार, अर्पी शंकरा विष्णू कवी इति. श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत भाविक भक्त, सप्तमोध्याय गोड हा. श्री राजधीराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणस्त. अशा तऱ्हेने अध्याय 7वा पूर्ण झालेला आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.